देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंडा. देवा, आपल्यासाठी म्हाळसा देवींचा संदेश आहे. काय म्हणतायत त्या? आपण सर्वच जाणता देवा. मला कल्पना आहे की आपल्याला उत्तर देणे कठीण जात असेल, परंतु म्हाळसा देवींना न भेटण्याचे काही कारण आहे. त्यांना आपल्या मूळ रूपाची जाणीव होण्याची ही सुरुवात असेल. आपण कोण आहोत, हे असे का घडते आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना कष्ट तर घ्यावेच लागणार. आपण पार्वतीचे रूप आहोत हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांच्याशी बोलताना मला खूप काळजी घ्यावी लागते. आज्ञा असावी. शुभम भवतु. सुंबरान मांडिल व सुंबरान मांडिल. सुंबरान कुणाच व सुंबरान कुणाच. डोंगराच्या हरीचन भोळ्या माझ्या देवाच. सुंबरान कुणाच व सुंबरान कुणाच. जेजुरीच्या रायाच न खंडोबा देवाच. तेव्हा खंडेराय, एकीकडं रान, एकीकडं माळ रान आणि एकीकडं डोंगर, अशात हाय आमचा पाडा. इनमीन 50 उमरांचा असेल आमचा पाडा. वय सकाळच्याला उजाडलं की पाड्यावर करडांचा आवाज ऐकू येतोय. बाहेर आल्यावर दिसत की घराघरातून बापे माणसं करडासनी मोकळं करीत असतात. आणि खंडोबा अंधार झाला ना की समदे करडा संघ परत माघारी पाड्यावर येतात. बर का देवा, रातच्याला चांदण्यात बघावा आमचा पाडा. कोणी पारावर बसून गात असते. बाया घरात चुलीवर जेवण बनवीत असतात. त्या चुलीचा धूर घराबाहेर येत असतोय आणि बाया तेव्हा काय बाय गात असतात. देवा, तुम्हाला एक सांगू का? पाड्यावरचे समदे बापे करडान मागे रानात जात असले ना तरी मी आबाय तसं नाही करत. आता भाचं बी वय झालंय, त्याला बी वनवन करता येत नाही. मग मी आपली सकाळच्याला घरकाम करून जाते करडान मागे रानात. ये बस आली बघा मंजी. बानू आजा हाय वय घरला? हाय का? अगं बा कुठं हाय घरला?
तो तर मगच बाहेर गेला हाय कवाचा. हा होय. अगं पर मग तू कोणाशी बोलत होतीस? म्या खंडेरायांशी बोलतीया. कुठं आहेत खंडेराय? अगं हे काय? येडच लागलंय बघ तुला. आता येड काय लागायचंय त्यात? अगं खंडेरायांशी मला बोलता येते हेच लई आहे माझ्यासाठी. शहाणीच आहे जणू. बानू तुला का नाही नक्कीच येड लागलंय बघ खंडेरायांचं. चल अगं ये काम कर की हात लाव मला. चल नुसती आपली बडबड येडी कुठची. तुझी योग्यता मला माहितीये. तू काय आहेस काय करू शकतोस हे मला चांगलंच माहिती. मला हेही माहितीये की तू त्या खंडोबाला काय करू शकत नाहीस. मी तुला सांगितलं होतं तुझ्या जहाल विषाने त्याच्या प्रिय माणसांना संपवून टाक. त्या खंडोबाला त्रास झालेला मला पाहायचा आहे ऐकायचं आहे. पण तुला हे साधं कामही करता आलं नाही. आपण मला अजून एक संधी द्यावी. या सर्पाचं वेश इतकंही साधं सुद्धा नाहीये की ज्यामुळे काही उत्पात घडणार नाही. खंडोबाला त्याचे सगळे भक्त प्रिय आहे. त्याच्या सगळ्या भक्तांना एकाच वेळी यमलोकाला पाठवलं तर आपण मला काय द्या. तू जर असे केलेस तर कुंभकाच्या राज्यात माझ्या शेजारचे आसन तुझे असेल. पण यावेळी जर तू अपयशी ठरलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे हे ध्यानात ठेव. पण तू नक्की काय करणार आहेस? मी जेजुरी आणि जेजुरीच्या पंचक्रोशीमध्ये माझे जहाल विष मिसळायला जात आहे. देवा चोडप्पाला बोलवा. जी देवा. दैत्य कुळाचा पराजय त्या खंडोबाने केला असला तरी तुझ्यासारख्या दैत्याच्या मनात अजूनही तिथं आग धगधगते हे पाहून मला खरंच आसुरी आनंद होतोय. उद्या सूर्योदय व्हायच्या आत सर्व जेजुरीतल्या माणसांना यमलोकी पाठव. कुंभक हे महापाप आहे.
ही चूक तू करू नकोस. यातून तुझ्या आणि दैत्य कुळाच्या विनाशाची सुरुवात होईल आणि हाती काहीही लागणार नाही. मी काय सांगितलं ते ध्यानात ठेव. उद्याचा सूर्योदय हा एकतर जेजुरीतल्या लोकांचा अखेरचा दिवस असेल किंवा तुझा. थांब कुंभक. माते, मला माझा सूड घेऊ देत. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाशकाले विपरीत बुद्धी. हो, ही बुद्धी विपरीत आहे कारण मी दैत्य कुळात जन्माला आलोय. मी आणि माझा बाप देवांकडून पराभूत झालोय आणि ओ विनाश होणार आहे. विनाश नव्हे, सर्वनाश होणार आहे. माझ्या बापाचा वध करणाऱ्या त्या बैराग्याचा, पिवळा मळवट लावलेल्या त्या खंडेरायाचा. खंडेराय, तयार हो तुझ्या विनाशाला. कुंभक, कुंभक, तू तुझ्या पितेचीच भाषा बोलतोयस. मला तुझ्या मागे साक्षात तुझा मृत्यू दिसतोय. कुंभक, असं करू नकोस, असं करू नकोस कुंभक. देवा, आपण मला बोलवलं, काय आज्ञा? जडोपा, राजधानी जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्व जलाशय सुरक्षित करा. गस्त वाढवा. पाण्याची शक्य तेवढी काळजी घ्या. पर देवा, आत्तापासून आपण पाण्यासाठी कधी बी गस्त नाही लावली. कारण ही तसेच आहे. जेजुरी मधील पाणी सुरक्षित नाहीये. ठीक आहे देवा, तुम्ही म्हणता तसं आत्तापासूनच डोळ्यात तेल घालून पाणी सुरक्षित राहिल्याची काळजी घेऊ. जडोप्पा, काही सांगायचं का? वय देवा, पर लहान तोंडी मोठा घास घेतूया. पर जेजुरीतली बाया बापडे विचारतात देवाच्या लग्नात काय काय करायचं आहे म्हणून. देवाच्या लग्नात प्रत्येकाचा हात असावा असं प्रत्येकाच वाटतंय बघा. मी समजू शकतो. देवा, लग्नाची ती जवळ येत चालली आहे ना, आपली अजून काय बी तयारी झाली नाही. लगीन कुठं करायचं ते बी ठरलं नाही. देवा, आपल्याकडनं नेवाशाला काही निरोप बी गेला नाही. आता हे सगळं मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्हीच मला सांगितलं होतं की आठवण करून द्या म्हणून. ते सगळं होईलच, पण आधी काही महत्वाची कामे आहेत. खूप महत्वाची कामं, ती पुरी करूया. वय देवा. जडोप्पा, पाण्याचे सर्व साठे सुरक्षित करायला घ्या. अहो, मी जरा बाजारपेठेत जाऊन येतो. भोजनापर्यंत येईन परत. हो. काय हो, आत्ताच तर पाणी प्यायलात ना आपण. अहो, घशास खूप कोरड पडलीये आणि कितीही पाणी प्यायले तरी तहान काही भागली जात नाहीये. काय झालंय पाण्यास कुणास ठाऊक. थोडी खडी साखर घ्या आपण, बरे वाटेल आपणास. ते मी बघेन काय करायचे ते. आधी लग्नाचे काय ते सांगा. काय? अहो, काय म्हणून काय विचारता. आपण जेजुरीहून परत आलो त्यास कितीतरी दिवस झाले. लग्नाची केवळ तिथी निश्चित झाली आहे. लग्नाचं स्थळ अजूनही निश्चित झालेलं नाही आणि त्या संदर्भात जेजुरीहून काही निरोपही आलेला नाही. अहो, त्यांनी कळवतं असे सांगितले ना आपल्याला, मग झाले तर. अहो, लग्नाची सारी तयारी करायची असते.
लग्न ही काय साधी गोष्ट नव्हे. आणि मुळात हे लग्न घर वाटते का? लग्नाची सारी काळजी केवळ मलाच. बर, मग आता मी काय करावे असे आपले म्हणणे आहे? आपण जेजुरीस जावे. ठीक आहे. जर येत्या 7 दिवसात त्यांच्याकडून निरोप नाही आला तर जाऊ आपण जेजुरीला. ठीक आहे. ती पाणी प्यायले तरी तहानच भागत नाही. काय झालंय पाण्यास? अरे थांबा की, चालला का काय? अरे कशाला थांबायचं? तू तर काय सांगतच नाहीस. सांगतो की. पण कसं सांगावं ह्याचा विचार करतोय. म्हणजे काहीतरी हाय. म्हणजे नाही म्हणजे ए लगा, अरे वहिनीच्या मैत्रिणीची चेष्टा करताय वर. हा, अरे पण एवढी गोष्ट सांगायला किती वेळ घेतोयस तू? अरे सांगतो की, सांगतो की लगा. ही रंगा पाड्यावचा राजा होणार. आणि ह्याच पाड्याव रंगा राजवाडा बांधणार. आपल्याला काय बी कमी पडणार नाही. पाड्याव इकडं तिकडं बोंबलत हिंडायचं नाही. आपल्याकडं कामाला राहायचं. आम्ही तुझ्याकडे कामाला राहायचं. आणि मग तू आमासनी काय देणार? काय पाहिजे तुम्हासनी? चांदी, सोनं, अरे हिरक मोती. अरे बरं असा अचानक म्हणजे? वाड्याव एक माणूस भेटला होता मला. माझ्या आईला भूत होतं का देव कुणान ठाऊ. एक चमत्कार करून दावायला लागलं. म्हणजे माझ्या मोर माझ्याच रूपात प्रकट झालं. अरे कोण आहेस तू? म्या रंगा. सोनं काय दावायला लागलं, चांदी काय दावायला लागलं. आणि एकदम मोठं 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 होत गेलं. रंगा, अरे पर तू तरी आयुष्यात देवाचं नाव कधी घेत नाही. म्हणजे तो देव तरी नसणार. आणि देव नसणार म्हणजे दुसरंच काहीतरी असणार. आणि तो तुला एवढं देतोय म्हणजे त्याला बी तुझ्याकडनं काहीतरी पाहिजे असणार बघ. तीच तर गुपित हाय. मी विचारलं त्याला, पर ती म्हणत होत जेजुरीला जायचं आहे, जेजुरीला जायचं आहे. जेजुरीला जाऊन त्यो धुमाकूळ घालणार, धुमाकूळ घालणार त्यो.
काय करतेस? अशी का बसलीये? बरं झालं तू आलीस. मला तुला काही सांगायचे आहे. काय? मला जेजुरीला जायचे आहे. एकटीला? हो. का? तुला कसं सांगू? मला असं वाटतंय ते संकटात आहेत किंवा काहीतरी अशुभ घडणार आहे. परंतु अचानक तू असा का विचार करत आहेस? तुला ठाऊक आहे, खंडेरायांनी मला एक भेट स्वरूप दर्पण दिले होते. हो. त्यात मी त्यांना पाहू शकते, त्यांच्याशी बोलू शकते. तू खरं बोलतेस? मी खोटं का बोलेन लतिका? माझा नाही विश्वास बसत. खंडेरायांची शपथ, मी खरं सांगतेय. क्षमा असावी. असं असेल तर खरंच हे अद्भुत आहे अगं. पण गेले 2 दिवस मला त्या दर्पणात खंडेराय भेटत नाही. याचे कारण मला कळत नाहीये. ते माझ्यावर रागवले असतील का? ते कोणत्या संकटात असतील का? की अजून काही? हा विचार करून माझे चित्त थाऱ्यावर नाहीये. असं असेल तर मी समजू शकते. परंतु म्हाळसा, तू जेजुरीला जाण्याचा विचार करणं उचित नव्हे. नाही लतिका, मला जेजुरीला जायचे आहे.